हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MS आरिबा क्लासेस. सो या क्लासमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तंजोर पेंटिंग. आता तंजोर पेंटिंग कशा पद्धतीने करायची, त्यासाठी लागणारे कलर्स कोणते आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया. पॅरेटसाठी ग्रीन कलर, येलो कलर हे दोन कलर मिक्स करायचे आहेत. तर कलर्स घ्या. आता या घेतलेल्या ग्रीनमध्येच येलो कलर घ्यायचा. येलो. आता हा येलो खूप जास्त मिक्स नाही करायचा, नॉर्मल मिक्स करायचा. हा असा जसं आपण मार्बल इफेक्ट ठेवतो सेम तसाच. आता हा जो बनवलेला कलर आहे हा द्यायचा आहे. खालची एक लाईन सोडायची, सेकंड लाईन मध्ये पण ग्रीन कलर परत. परत एक लाईन सोडली, त्याच्या खाली पण ग्रीन. परत इकडे जे राहिलेला गॅप आहे याच्यामध्ये पण ग्रीन कलर. इथे घेतला ग्रीन. परत ज्या आतमधल्या लाईन आहेत त्या लाईन सोडायच्या आणि परत ग्रीन कलर. इथे जे आपण छोटे छोटे हाफ सर्कल टाइप घेतलेले पानाचा आकार, त्याच्यामध्ये पूर्ण असं ग्रीन कलर. ही जी लाईन आली आहे इथं पण वन साइडला जितका कलर केलाय तेच सेकंड साइड वरती पण दोन्ही पण ठिकाणी सेम दिलाय. चेक करा. गोल्डन कलर. आता हा गोल्डन कलर पूर्ण ठिकाणी फिल करायचा त्या राहिलेल्या जागेवरती. जसे की इकडे याच्यामध्ये हा पूर्ण कलर द्यायचा आहे राहिलेल्या जागेमध्ये. एका ठिकाणी झाला तेच सेकंड साइडला पण द्यायचा. त्यानंतर हा जो खाली इकडे पण द्यायचा आहे. आता पॅरेटच्या नेकला वगैरे पण द्यायचा आहे गोल्डन कलर राहिलेल्या जागेमध्ये. फक्त बेसिक कलर आहेत. बाजूला पण पिंकच. सगळीकडे ब्लॅक कलरने आउटलाईन करून झाली आहे, पाहू शकता. आता या आउटलाईन नंतर परत ब्लॅक कलर घ्यायचा. परत ब्लॅक कलर. आता ब्लॅक कलरने दोन स्टेप मध्ये आहे. सगळ्यात अगोदर तर एक आउटलाईन करून घ्या. इथं पण ब्लॅक कलरची एक आउटलाईन घेतली. परत हा असा शेप घ्यायचा आहे. हे ड्रॉइंग मध्ये पण होतं सेम तेच. एक झालं. परत सेकंड. हा वाला शेप घ्यायचा. एक साइडला घेणार, तोच नंतर सेकंड बाजूला पण. आता हा जो आपण गोल्डन कलर घेतलाय याला पण वरच्या साइडला पण आउटलाईनच आहे. एक कुठलाही पॅरेट तुम्ही अगोदर कंप्लीट करा, नंतर सेकंड घ्या. इथं पण आउटलाईन आणि इथं पण आता हाफ सर्कल टाइप घ्यायचे. हे असं हे असे हाफ सर्कल घ्यायचे. हे पण ब्लॅक कलरनेच घ्यायचे.
याच्या आतमध्ये येलो किंवा गोल्डन कलर नंतर यूज होणार आहे.